नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या एकादशीला पाशांकुशा किंवा पापांकुशा एकादशी असे म्हटले जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येतात. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळे आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरूनच त्यांचे वेगळेपण आणि महत्त्व विशद होत असते. अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या पाशांकुशा एकादशीचे महत्त्व, मान्यता, परंपरा, व्रतपूजन, व्रतकथा आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया. मित्रो, एकादशीच्या व्रताला व्रतराज म्हटले जाते, कारण वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च, सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. पुराणानुसार पाशांकुशा एकादशीचे व्रत करणाऱ्यांना एका तपाचे पुण्य प्राप्त होते. पाशांकुशा एकादशीला श्री विष्णूंच्या पद्मनाभ स्वरूपाचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित आहे. कुंडलीतील चंद्र कमकुवत असल्यास पाशांकुशा एकादशीचे व्रत आवर्जून करावे असे सांगितले जाते. महाभारत काळात श्रीकृष्णाने या एकादशीचे महत्त्व युधिष्ठिराला सांगितले होते. पाशांकुशा एकादशीमुळे सर्व पापांचा नाश होतो, पापातून मुक्तता मिळते. या एकादशीला दान, धर्म आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व असून याच्या प्रभावामुळे सूर्ययज्ञाचे फल प्राप्त होते असे सांगितले जाते. मित्रो, संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या एकादशींची नावे आणि त्यांचे महत्त्व वेगळे आणि विशेष आहे. पुराणानुसार पापरूपी हत्तीवर पुण्यरूपी अंकुशाने नियंत्रण ठेवण्यासाठी या एकादशीला पाशांकुशा एकादशी असे म्हटले जाते. एखाद्या माणसाकडून अनावधानाने जरी पाप घडले तरी पाशांकुशा एकादशीचे व्रत करावे. असे केल्याने पापांचा नाश होऊन सद्गुणांचा समावेश व्रतकर्त्या व्यक्तीला होतो असे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितल्याचे म्हटले जाते. मित्रो, पाशांकुशा व्रतचरणात मौन बाळगून आराधना करावी असेही सांगितले जाते. विजयादशमी नंतर याच एकादशी दिनी श्रीराम आणि भरत यांची भेट झाली होती अशी मान्यता आहे. मित्रो, वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जाते. अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या पाशांकुशा एकादशी दिनी केलेल्या व्रतपूजनाचे विशेष पुण्य प्राप्त होऊन सर्व पापांमधून मुक्ती मिळू शकते अशी मान्यता आहे. मित्रो, पाशांकुशा एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनांचा संकल्प करावा. श्री विष्णूची चौरंगावर स्थापना करावी. यावेळी घटस्थापना करावी. श्री विष्णूचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, सुवासिक फुले, फळे श्री विष्णूंना अर्पण करावी. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी. नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई, खीर यांचा समावेश असल्यास उत्तम. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास श्री विष्णू चालीसा, विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. या एकादशीची व्रत कथा ऐकावी आणि यथाशक्ती दान करावे अशी मान्यता आहे. तर मित्र, ही होती पाशांकुशा एकादशी 2024 मध्ये कधी आहे आणि या एकादशीची तिथी, मुहूर्त आणि महत्त्व काय याविषयीची विशेष माहिती. अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.